भारताला पाठिंबा देणाऱ्या तालिबाननं कॉरिडॉरसाठी आपली भूमिका बदलली आहे। चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर हा अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यासाठी तालिबाननं सहमती दर्शवली आहे। या संदर्भात बीजिंगमध्ये चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीत तालिबाननं हा कॉरिडॉर अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शवली आहे। दरम्यान या कॉरिडॉरला भारतानं कडाडून विरोध केलेला आहे। भारताचे चीन आणि पाकिस्तानशी आधीच सीमावाद आहेत, त्यात हा कॉरिडॉर पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर इथनं जात असल्यानं भारतानं त्याला आधीच विरोध केलाय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, एकीकडे हा वाद आधीपासून आपला सुरू आहे, मात्र अचानक बदललेली भूमिका जी आहे त्यावरती मात्र अर्थातच प्रश्नचिन्ह आहे। तालिबाननं अशी भूमिका घेण्यामागे किंवा अफगाणिस्ताननं अशी भूमिका घेण्यामागे काय प्रमुख कारण? साधं आहे की त्यांचे स्वतःचे आर्थिक हितसंबंध कुठे आहे ते बघणारच आहे। आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टी बघायला की भारताचे अफगाणिस्तान बरोबरचे संबंध आणि भारताचे चीन बरोबरचे संबंध ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत। हा जो बेल्ट अँड रोड जो आर्थिक कॉरिडॉर आहे चीनचा, तो मुख्यत्वे भारतातून त्याला विरोध असण्याचं कारण काय? तर चीनचा प्रयत्न आहे की दक्षिण आशियाच्या माध्यमातून मिडल ईस्ट ह्या राष्ट्राबरोबर जोडून आपल्या अर्थव्यवस्थेला गती द्यायची। आता तो भाग जो आहे तो अक्साई चीन, काश्मीरचं खोरं म्हणजे पलीकडचं नीलम खोरं ज्याला म्हणतो, त्या भागातला तो जातो आहे आणि हा स्ट्रॅटेजिकली भारताच्या दृष्टीनं पुढेही डोकेदुखी ठरणार आहे। अमेरिकेने त्याची कल्पना आहे, म्हणून त्यातनंच तर ह्या कॉरिडॉरला विरोध करण्याचा कॉल आला, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका आहे। आता हे भारताचे संबंध हे चीन बरोबरच्या गोष्टीशी निगडीत आहेत। त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चीनची मैत्री ही चीननं वेळोवेळी त्यांना दिलेली आर्थिक मदत आणि त्यातनं पाक व्यक्त काश्मीरचा काही भाग चीनला आंदोलन दिल्यासारखी गोष्ट। आता अफगाणिस्तानचं झालंय असं की अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यापासून त्यांचे आणि पाकिस्तानचे संबंध खूप बिघडलेले आहेत। त्यांनी 2 लाख निर्वासित पाकिस्तानातनं जे अफगाणिस्तानात पाठवले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा निर्वासितांचा प्रश्न निर्माण झालाय। पाकिस्तानचं असं मत आहे की अफगाणिस्तान जे काही दहशतवादी संघटना ह्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी कारवाया करतात आणि त्यातनं आमचं खूप मोठं नुकसान होतं। त्यांच्याच ड्युरंट सीमा लाईनवरून वाद आहे। आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या भूमिकेतनं भारताने त्यांच्या बरोबर म्हणजे आपले परराष्ट्र सचिव यांनी मॉस्कोमध्ये काही दिवसापूर्वी अफगाणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा केली आणि एस जयशंकर यांनी पण आता मधल्या काळामध्ये अधिकृत चर्चा केली आणि म्हणून तर परवाच्या दिवशी आपण अट्टारी कॉरिडॉरवरून त्यांचे 150 ट्रक ज्याच्यामध्ये शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते भारतामध्ये येऊ दिले। त्याचं कारण ते आहे की आपल्याला तालिबान बरोबर आपला जो संबंधाचा भाग आहे तो वाढवायचा आहे, कारण पुन्हा तेच की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र। पण कोणत्याही राष्ट्राने तालिबानच्या राजवटीला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही, ही वस्तुस्थिती भारतालाही माहिती आहे। कारण तिथे असलेले महिला विषयक संबंध, त्यांना जो काही सन्मान मिळतो तो आणि मानवी हक्काचा संदर्भ, तर हे जरी मुद्दे असले तरी भारत अफगाणिस्तान हे संबंध वेगळ्या पातळीवरती नेण्याचा भारताचा प्रयत्न आहे। जसं चीननी आता आपला आर्थिक कॉरिडॉर तिथे वाढवायचा निर्णय घेतलाय, तसंच भारताने सुद्धा तिथे काही विकास कामामध्ये पैसे गुंतवण्याचं ठरलेलं आहे। इतक्यात याचं विश्लेषण भारत आणि अफगाणिस्तान संबंधाचं होणार नाही, पण हे खरं आहे की अफगाणिस्तान हे स्वतःच्या राष्ट्राचं हित बघेल आणि प्रसंगी चीन बरोबर सुद्धा तो जाऊ शकतो, कारण शेवटी चीन ही मोठी आर्थिक ताकद आहे। नक्कीच, मात्र अर्थातच यावरती आंतरराष्ट्रीय लवादाकडनं काही दबाव आणला जाऊ शकतो का, याबद्दलही येत्या काळात अर्थातच भारताकडनं विचार विनिमय होईल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।